लोकांच्या नोकरी करण्यापेक्षा दूध धंद्याचा स्वतःचा बिझनेस केलेला भारी आहे. आणि असा कोणताच बिझनेस नाही का तुम्हाला 10 दिवसामध्ये पेमेंट भेटणार आहे. का जे नवीन उतरणार धंद्यामध्ये, त्यांनी पहिल्यांदा आपलं काम कमी केलं पाहिजे. त्या हिशोबाने स्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. दिवसभरामध्ये 170 ते 180 लिटर दूध आहे. साधारण 9 गाय आहे आता मिल्किंगसाठी. त्याला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे. त्यांनी पहिला रोज गाय घेतली पाहिजे. जेणेकरून फसवणूक होत हं. नाही. व्हॅक्सिनेशन जर नाही केलं दर 6 महिन्याला, तर लंपी झाला, लाळ्या खरकूत झाला. या 2 गोष्टींमध्ये तुमचा गोठा बसू शकतो. दूध व्यवसायात मोठे कष्ट आहे, पण तुम्ही जर दूध व्यवसाय जर सोप्या पद्धतीने केला, जेणेकरून तुम्ही मिल्किंग मशीन वापरलं, प्लेन गवण केली, चारा टाकायचा तुम्ही वेळ वाचवला, तुम्ही सायलेजवर तुम्ही जास्त भर दिला, मुरघासाच्या ह्याच्यावर, गव्हाचा भुसा, तर याच्यात तुमचे बऱ्यापैकी कष्ट वाचतात. कमी वेळात थोडंसं जास्त काम होतं. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे विशाल कोरडे, ज्याचा एच-एफ गाई फार्म आहे. तर तो दूध व्यवसाय कशाप्रकारे करतो, दररोजचा दिनक्रम कसा आहे, संपूर्ण नियोजनाबाबत आपण आज त्याच्याकडून माहिती घेणार आहोत. तर विशाल नमस्कार आणि मला तुमचा पहिल्यांदा एकदा संपूर्ण परिचय देता? माझं नाव विशाल विलास गोरडे, राहणार रास्तगाव, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मला सांगा की दूध व्यवसायाची तुमची सुरुवात कशी झाली? दूध व्यवसायाची सुरुवात आमची वडिलोपार्जित दूध व्यवसाय. 2 वर्षापूर्वी आम्ही मोठ्या प्रमाणात गाई धंदा करायचा म्हणून मोठा गोठा बांधून ठेवला. वडिलोपार्जित तुम्ही म्हणताय की व्यवसाय. ज्यावेळेस वडील ज्यावेळेस व्यवसाय करत होते, त्यावेळेस तुम्ही काय-काय करत होता गोठ्यामध्ये? गोठ्यामध्ये कुट्टी मशीनच्या म्हणजे कुट्टी मशीनच्या सहाय्याने कुट्टी करणे, गायांची हाताने मिल्किंग करायची, चारा टाकणे, चारा आणणे शेतातून. कोणते-कोणते अनुभव आले त्यावेळेस दूध व्यवसायातील तुम्हाला? त्यावेळेस थोडंसं पारंपरिक पद्धतीनं होतं, तर धारा काढायला टाईम लागतो. हाताने काढायचे म्हणल्यावर हात दुखत होते. चारा आणायचा दररोज सकाळी पावसा-पाण्याचा चारा आणायला जायचा. हं. असे कामं होते बरेच त्यावेळेस. मग त्याच्यानंतर तुम्ही कोणते बदल केले गोठ्यामध्ये? आणि स्वतः हँडल करायला कधीपासून सुरुवात केली? मला 10 वर्ष झाले स्वतः हँडल करतोय. आणि हं, बदल असे केले का पारंपरिक पद्धतीनं जी गवण होती ती पहिली आम्ही चेंज केली. जेणेकरून चाऱ्याची वेस्टेज हं, होत नाही. आणि मिल्किंग मशीनचा यूज केला. कमी हं, वेळात जास्त धारा काढून होतील गायांच्या. हं, आणि शेण काढायचं हाताने होतं, तर आता ओपन गोठा केलाय. शेण काढायचा ताण होत हं. नाही आता. मुक्त असणे आणि बंदिस्त असणे दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि तुम्हाला काय वाटतंय कोणतं योग्य आहे त्यामधील? मुक्तच व्यवस्थित आहे. मुक्तामध्ये काय होतं तिला गाईला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस ती चारा खाऊ शकते, पाणी पिऊ शकते. आणि तिचा पूर्ण म्हणजे गोठ्यामध्ये फिरल्यामुळं तिचा पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. आणि बांधून ठेवल्यावर काय होतं का आपणही ज्यावेळेस तिला पाणी देऊ, त्यावेळेस तिनं पाणी पिणं, ज्यावेळेस चारा टाकू त्यावेळेस तिनं चारा खाणं आणि एकाच ठिकाणी बसणं. आणि शरीराची हं. हालचाल होत नाही म्हणजे पेशवीची हालचाल होत नाही. मग तुम्ही जेव्हापासून मुक्त करायचं नियोजन केलं, मुक्त केल्यानंतर दुधामध्ये फायदा झाला त्याच्यामुळे? हो, 100%. 2 ते 3 लिटरने दुधाची वाढ झाली आणि गायींच्या हं. तब्येतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधार झाला. जे तुमचं पहिल्यांदा स्ट्रक्चर होतं, जे वडील करत होते त्यावेळेस स्ट्रक्चर कसं होतं? आणि तुम्ही आता जे स्ट्रक्चर उभं केलंय, तर ते कधी उभं केलं आणि कसं नियोजन केलं स्ट्रक्चरचं? पहिल्यांदा 50 फुटामध्ये एक 18 ते 20 गायी होत्या गवणीला बांधून. आणि आता जे केलं आम्ही ते 45 फूट रुंद, 150 फूट लांब आणि पाठीमागच्या साईडला म्हणजे ओपनला आम्ही 50 फूट जागा सोडलेली आहे. ओपनमध्ये टोटल सगळ्या गाया राहतील अशा हिशोबाने आम्ही नियोजन केलंय. जे तुम्ही सुरुवात तुम्ही केली म्हणजे स्ट्रक्चर तुम्हाला बनवायचं होतं, तर तुम्ही कोणाचा सल्ला घेतला स्ट्रक्चर बनवताना, की तुम्हीच बाहेर जाऊन फार्म फिरला आणि तिथून तुम्ही स्ट्रक्चर बघून स्वतःचं नियोजन केलं? स्ट्रक्चर बनवताना पहिल्या जे गोठा होता त्याच्यात ज्या अडचणी आल्या आणि बाहेर पंजाबला जाऊन जे तिथले अनुभव बघितले, त्यांची जी गोठी बघितली, त्या हिशोबाने आम्ही इथं नवीन स्ट्रक्चर त्यांच्या हिशोबाने बनवलं. जेणेकरून आपल्याला हं. कमी वेळामध्ये जास्त काम करता येईल बुवा, जास्त हातपायची गरज नाही पडणार अशा हिशोबाने. वडील करत होते त्यावेळेस तुमच्या गायी किती होत्या? त्यावेळेस आमच्या 18 गायी होत्या. मग आता किती आहेत टोटल? आता 22 आहे. 22 आहेत. ज्या तुमच्या गोठ्यामध्ये आता गाय आहेत, त्यामधील विकत किती घेतलेल्या आहेत आणि तुम्ही तयार किती केलेल्या आहेत फार्ममध्ये? आमच्या गोठ्यावरती पहिल्या गायी सगळ्या सेल केल्या होत्या आम्ही.
2 गाया आणि 3च कारोडे होत्या घरच्या. हं. त्यापासून आम्ही 2 ते 3 वर्षामध्ये ज्या कारोडे तयार केलेले आहे, ते आमचे 10 झाले आणि 5 ते 7 गाया आम्ही बाजारातून विकत घेतलेल्या आहेत. विकत कुठून घेतल्या तुम्ही? विकत एक गाय पंजाबवरून आणली. बाकीच्या लोणी मार्केट आहे आम्हाला जवळ. लोणी मार्केटवरून खरेदी केली. ज्यावेळेस आपण एखादी गाय खरेदी करतो, तिच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि तुम्ही कोणत्या बघता? आम्ही बघताना पहिल्यावर गाय घेतो शक्यतो, जेणेकरून हं. चांगली निघेल बुवा असं. आणि 20-25 लिटर प्लस वाली बघतो. जेणेकरून तिच्यापासून कारोड घेतली, का त्या कारोडीची क्षमता पुढे वाढून जाईल ब्रीडिंगवर काम करून. मग एखाद्याने गाय घेताना कोणत्या व्याताची घेतली पाहिजे साधारण? ज्याला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, त्यांनी पहिला रोज गाय घेतली पाहिजे. जेणेकरून फसवणूक होत हं, नाही. व्यापारी काय हं, करता का, म्हणजे गोठ्यावाला प्रत्येकाची दुसऱ्या वेताची, तिसऱ्या वेताची जर गाय असेल, तर तिला काही प्रॉब्लेम हं, असल्याशिवाय ते सेल करीत नाही. पहिल्या रूममध्ये तसा काही विषय येत नाही. अनुभवच हं. राहत नाही ना त्यामुळं. मग गाय खरेदी करायला गेल्यावर तुम्ही तिची किंमत कशी ठरवता? आणि कशी ठरवली पाहिजे? तिची बॉडीचं म्हणजे बॉडी कॅरेक्टर कसं आहे, तिचं वजन किती आहे, ती गाईची गुणवत्ता किती हिशोबाची, त्या हिशोबाने तिची किंमत ठरेल. का गाय 20 लिटर देणार आहे का 25 वाली आहे का 35 लिटर वाली आहे. आपण ज्यावेळेस बाहेरून गाय खरेदी करतो, कारण की तिचं व्यवस्थापन तिकडे वेगळं असतं आणि आपलं व्यवस्थापन जे असतं, ते वेगळं असतं. तर ते दोन्ही मॅनेज कसं केलं पाहिजे? इथं आणल्यावर काय अडचण येते त्याच्यावरती डिपेंड होतं. का आपल्या गोठ्यावर आल्यावर तिला काय होऊ राहिलं, ताप येतोय काय, पाणी पित नाही, पाणी वास मारतोय काय, हं, का जो तिला तिचा हं, चारा होता, इथल्या चाऱ्यामध्ये हं, 2 ते 3 दिवसाचा डिफरन्स पडतो. काय खाल्लं पाहिजे बुवा. मग तिला जे आवडेल, हं. घास खाते, मुरघास खाते, ते तिला सध्या दिलं पाहिजे. त्याच्यावर तिचं तिथून पुढं म्हणजे आपल्या चाऱ्यावरती हळू-हळू 2 ते 3 दिवसात कन्व्हर्ट होते इकडं. तुम्ही पूर्णपणे दूध व्यवसायच करता का दुसरा तुमचा कोणता अजून व्यवसाय? नाही, माझा ट्रॅक्टर व्यवसाय आहे, हं, शेतीतली मेहनतीचा. हं. त्याला जोडधंदा हा गाई व्यवसाय आहे. ज्यावेळेस तुम्ही दूध व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला, सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोणत्या अडचणी येत होत्या तुम्हाला? अडचणी चाऱ्याच्या येत होत्या सगळ्यात जास्त. हं, आणि गाई क्वालिटी वगैरे भेटत नव्हती गायांची. मग आम्ही घरीच तयार केल्या आणि चाऱ्याचं नियोजन आम्ही हं. पूर्ण 1 वर्षाच्या अगोदरच करून ठेवतो आता. कोणत्या अडचणी येत होत्या चाराच्या? चारा टायमिंगवर भेटत नव्हता. मुरघास जर म्हणजे मकाला घेतली मुरघासासाठी, तर ती प्रॉपर 6 महिने गायांच्या याच्यापर्यंत दुसरी मका येऊपर्यंत 6 महिने पुरत नव्हती. हं, आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुरघास अवेलेबल होत नाही टायमिंगवर. हं, मुरघासाची क्वालिटी त्या पद्धतीने भेटत नाही का आयता आपण जर विकत घेतला तर. नियोजन हं, करताना आम्ही 1 वर्षाचं आधीच नियोजन करतो. भुसा असेल, मुरघास असेल, शेतातला जो चारा आहे, किती हं. पटीनं भेटेल आपल्याला त्या हिशोबाने. आता शेतामध्ये तुमचा चारा शेतामध्येच आहे तुमच्या संपूर्ण? हो. किती जागेत नियोजन केले पूर्ण मिळून? शेतामध्ये जास्त चारा नाहीये. नेपियर आहे 1 एकर आणि 1.5 एकर मेथी घास आहे. बाकी जी मका हं. आहे ती सगळी आपण विकतच घेतोय. सुका चाऱ्यामध्ये काय असतं? सुका चाऱ्यामध्ये गव्हाचा भुसा आहे. आता काही जणांपाशी हिरवा चारा त्यांना मिळत नाही. तर हिरवा चारा जर नसेल तर आपण दूध व्यवसाय करू शकतो का? नाही, थोडंसं 40% तरी हिरवा चारा पाहिजे. मुरघास तुम्ही 20% हं, देऊ शकता आणि मुरघास हं, देऊ शकता. त्याला जोड तुमचा मेथी घास किंवा नेपियर थोडंसं 10-20 किलो तरी हं. दिवसाला एका गाईला तेवढं भेटलंच पाहिजे. तुम्ही जसं की म्हणताय नेपियर आहे, तो तुम्ही तुमच्या शेतामध्ये केलेला आहे. तर काही जणांचं क्षेत्र नसतं, तर त्यांनी क्षेत्र नसताना चाऱ्याचं नियोजन कसं करावं? विकतच्या चाऱ्यावर संपूर्ण. गव्हाच्या सीझनमध्ये गहू भुसा भेटतोय ₹6 किलोने. त्यांनी 1 वर्षासाठी किंवा मग 6 महिन्यासाठी गव्हाचा भुसा स्टोअर करायचा त्यावेळेस. आणि हं, शेती वाटेने घेऊन किंवा विकतमध्ये शेती वाटेने जर घेतली तर तिथं तुम्ही नेपियर लावू शकता. आणि मका दर हं, सीझनला भेटते, दर 6 महिन्याला. 6 महिन्याला ज्यावेळेस हं, मका येईल, त्यावेळेस तिने खरेदी करून त्याचा मुरघास बनवून ठेवणे. 6 महिन्याचं नियोजन हं. त्यांनी चाऱ्याचं करणं. म्हणजे वर्षभरात दर 6 हं. महिन्याचं त्यांनी चाऱ्याचं नियोजन करून ठेवणं. भुसा किंवा मुरघास. व्यवसायाच्या सुरुवातीला आपण ही चूक होताना बघतो, की काही जण चाऱ्याचं प्रॉपर नियोजन करत नाहीत आणि गाय आपल्या गोठ्यामध्ये आणतात. तर सुरुवातीला चाऱ्याचं नियोजन असणं किती महत्त्वाचं आहे?
गाईला जर गाया जर आणल्या तुम्ही गोठ्यामध्ये आणि जर चारा नसेल तर दुधाची लेवलच बसत नाही. कधी 10 लिटर देणार, कधी तुमचा चारा मुरघास वाढला तर कधी 20 वर जाणार, 18 देणार. गाय जर आणली तर गोठ्यावर चारा पाहिजेच. मग गाय आणायच्या आधी तुमचं चाऱ्याचं नियोजन अगोदर पाहिजे का जेणेकरून तुम्हाला 2 ते 3 महिने 4 महिने चारा पुरल. त्या हिशोबाने तुम्ही गाया घ्या आणि हं. शेतामध्ये किंवा वाट्याच्या शेतीमध्ये तुम्ही तो चारा करा. तर त्याच्यानंतरच तुम्ही गाया खरेदी करा. आतापर्यंत दूध व्यवसायातील तुमची अशी कोणती चूक झाली आहे का? जी इतरांनी करू नये असं तुम्हाला वाटतंय? त्यांना नवीन गोठा म्हणजे दूधधंदा व्यवसाय चालू करायचा आहे. त्यांनी पहिलं स्ट्रक्चर बघितलं पाहिजे. आमचं स्ट्रक्चरचं समजा नियोजन नव्हतं झालं. त्यावेळेस आम्ही बघितलं. त्याच्यानंतर आम्ही जुना गोठा मोडून नवीन गोठा तयार केला. का जे नवीन उतरणार धंद्यामध्ये, त्यांनी पहिल्यांदा आपलं काम कमी केलं पाहिजे. त्या हिशोबाने स्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. तुमच्या गोठ्याची जी आता दिशा आहे ती कशी ठेवण्यात आली आहे? दिशा उत्तर-दक्षिण पाहिजे. हं, जेणेकरून हवा पूर्व-पश्चिम वाहते. हं. व्हेंटिलेशनसाठी व्यवस्थित राहते. एक प्रश्न माझा विचारायचा राहिला यामध्ये, की तुम्ही जे गोठा तुमचा तुम्ही तयार केला, स्ट्रक्चर चांगलं बनवलं. खर्च किती झाला त्यामागे? त्याच्यावर 9 ते 10 लाख रुपये लागलेले. मग तो जो खर्च होता तो कसा मॅनेज केला तुम्ही? जशा गायींमधून उत्पादन भेटन, त्या हं. हिशोबाने आपण तसं-तसं स्ट्रक्चर वाढीत गेलोय. सुरुवातीला जर एखाद्याने स्ट्रक्चरवरच भरपूर खर्च केला, तर तो योग्य आहे का? कुठे-कुठे कसं नियोजन केलं पाहिजे त्यानं? ज्याच्याकडे जास्त पैसे किंवा म्हणजे कॅशमध्ये पेमेंट अवेलेबल आहे, त्यांनी स्ट्रक्चर करून घेतलं आणि गाईसाठी थोडे पैसे ठेवले, तरी चालतात. जेणेकरून हं, काम कमी होतं. तुम्हाला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस तुम्ही मार्केटमधून गाई खरेदी करून आणू शकता गोठ्यामध्ये बांधायला. जर तुमच्याकडे स्ट्रक्चरच नसेल किंवा त्या गाईला जर प्रॉपर जागाच नसेल बसायला, हं, तर त्या गाई म्हणजे एवढ्या महागाची गाय घेणार माणूस, ती गाय हं, बांधायला इथं जर जागा नसेल तर तिचा उपयोग नाही होत. पहिलं स्ट्रक्चर हं, महत्वाचं आहे. भले तुमच्याकडे गाया हं. कमी असेना. जो चारा आपण मगाशी चाराबद्दल डिस्कशन करत होतो. जो चारा तुमचा आहे, तो किती प्रमाणात टाकला जातो आणि दिवसातून किती वेळा टाकला जातो? चाऱ्याचं नियोजन आपण दिवसातून 2दा करतो. हं, अ, त्याच्यामध्ये आपण हे मेथी घास, मुरघास, हं, गव्हाचा हं, भुसा आणि नेपियर हे सकाळी एका टायमाला देतो आणि संध्याकाळी हं. सेम हेच देणार. त्याचं काही प्रमाण ठरवलंय तुम्ही? हो, प्रमाण आहे. 1.5 ते 2 किलो गव्हाचा भुसा आहे. हं, 8 ते 9 किलो मुरघास आहे. हं. 6 ते 7 किलो नेपियर आहे आणि 10 ते 12 हं. किलो आपला मेथी घास राहतो. आणि खाद्याचं नियोजन कसं आहे पशुखाद्याचं? खाद्यामध्ये आपण हे इंद्रनीलची कांडी आहे 1.5 किलो एका टायमाला. गव्हाचा हं, भरडा, मकाचा भरडा, हं, हरभऱ्याची चुनी हं. आणि मीठ, सोडा, मिनरल मिक्सचर आपण हे प्रकारे गायनला देतो. आपण काही ठिकाणी बघतो, की चारा आणि पशुखाद्याचं योग्य प्रकारे नियोजन केलं जात नाही. तर ते नियोजन अति चांगल्या प्रकारे करणं किती महत्त्वाचं आहे? नियोजन नाही केलं तर खर्च वाढतो. खाद्याचा खर्च भरपूर मोठा आहे. मेन म्हणजे हं, खाद्याचा खर्च आहे. तुम्ही गाईला तिच्या दूध क्षमतेपेक्षा किती खाद्य देत्या? त्याच्यावर हं. तुमच्या गोठ्याचा प्रॉफिट अवलंबून आहे. जे आपली लहान वासरं असतात, आपल्या फार्ममध्ये आता लहान वासरं आहेत? हो, किती आहेत? 4 ते 5 कारोडे. मग त्यांचं संगोपन कसं केलं जातं? त्यांचा चारा असेल, पशुखाद्य त्यांना दिलं जातं का आणि किती दिलं जातं? वासरांना 3 महिन्याच्या नंतर त्यांना चारा चालू केला जातो हं, आणि साधारण त्यांना 4 ते 5 किलो मुरघास, हं, 1 ते सव्वा किलो भुसा जातो. हं, जेवढं ते खातील त्या हिशोबाने हं, आणि हिंदुस्थानची अ, कांडी राहते त्यांना हिपर हं, म्हणून. तर हं. ती हिपर सरासरी अर्धा किलो एका टायमाला देतो. आपण जर लहान वासरांचं योग्य प्रकारे संगोपन केलं नाही, तर भविष्यात आपल्याला कोणत्या अडचणीस आपल्याला सामोरं जावं लागू शकतं? वासराचं संगोपन जर व्यवस्थित नाही झालं, तर आपल्या गोठ्यामध्ये जी होणारी गाय आहे, जी कारोडीपासून जी गाय तयार होणार आहे, ती आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. का की तिचे दूध दूध संगोपन नाही व्यवस्थित झालं, तिची दूध क्षमता कमी होऊन जाते. ती प्रॉपर तयार नाही होत. 22 महिन्यामध्ये तुमची कालवड तयार झाली पाहिजे. तर ती तयार नाही होत तुमचं लक्ष जर नसलं तर. एखादी गाई आता जर तुमच्या फार्ममध्ये गाभण असेल, तर त्या गाभण गायीचं नियोजन कसं केलं जातं? गाभण गाईला आपण सेपरेट
चारा देतो. त्यामध्ये गहू, भुसा, मका, हिरवी मका, हं, मुरघास हं, आणि हं, शेंगदाणा पेंड, हं, सरकी, मकाचा भरडा राहतो त्याच्याबरोबर आणि हरभऱ्याची चुनी. तिला एक हं. 2 ते 3 किलो ह्या प्रमाणामध्ये सगळं आपण तिला मिक्स करून देतो. आणि ज्यावेळेस संपूर्ण तुमचं नियोजन ऐकलं, तुमचा सुरुवातीपासून सकाळपासून दिनक्रम कसा असतो सांगा मला? सकाळी 5:30 वाजता गोठ्यामध्ये आवराआवरी चालू होते. 7 हं, वाजता गाया पिळून घेत्या. 7:30च्या नंतर हं, गायांना चारा टाकला जातो. 9 वाजेपर्यंत हं, गाया चारा खात्या. 9 ते हं, दुपारी 5 वाजेपर्यंत गायांचा आरामाचा टाईम राहतो. दुपारी परत हं, 5 वाजता चारा टोटल टी-एम-आर देऊन खाद्य वगैरे देऊन वन टाईम देतो आम्ही सर्व. ते 4 वाजता हं, दिल्याच्या नंतर 4 ते 5, 5 ते 6 2 तासामध्ये ते गाया चारा खात्या. परत 7 वाजता मिल्किंगला घेत्या आणि हं. अर्धा पाऊण तासात मिल्किंग होऊन जाते. मिल्किंग झाली की गाया परत ओपन सोडून देते. जी आपल्या गोठ्यामध्ये एखादी गाय कोणती आहे अशी जिची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता जास्त आहे? आहे आपली घरचीच तयार केलेली आहे. तिची हं. 27.5 ते 28 लिटर दूध देते ते एका दोन्ही टायमाचं. समजा आता एखादा नवीन या व्यवसायात उतरला. त्याने गाय खरेदी करून आणली आणि जो ज्याच्याकडून खरेदी केली त्याने सांगितले, की 27 लिटर लिटर दूध देते. ती व्याल्यानंतर किती दिवसानंतर 27 लिटर दूध द्यायला सुरुवात करते? एखाद्याला वाटतं, की लगेच सुरुवात करेल, पहिल्या दुसऱ्या दिवशी लगेच तिनं दूध द्यावं 27 लिटर. तर ती योग्य प्रकारे 27 लिटर दूध कधीपर्यंत देते? कधीपासून सुरुवात करते द्यायला? साधारण जणल्याच्या नंतर त्याला 21 दिवस तरी लागते. 21 दिवसाच्या हं, आतमध्ये ती 14, 15, 16, 18, 20 पर्यंत जाते. हं, 21 दिवस हं, झाल्याच्या नंतर ती पूर्णपणे दुधावर येते. तिथून पुढे ती 27 प्लस होऊ पण शकते. 27 पर्यंत जाते हं, ती. हं. सरासरी 21 दिवस तरी पूर्ण लागते. मग तिचं व्याल्यानंतर कसं नियोजन केलं पाहिजे? वेल्यानंतर तिचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे. अ, जार पडलाय का नाही? हं, गाईला ताप वगैरे येतोय काय? 10 दिवसांनी गाईच्या पिशवीत औषध सोडलं पाहिजे. जेणेकरून तिला ताप वगैरे येत नाही. त्याच्यानंतर हं, ती हळू-हळू दुधावर यायला चालू होतं. तिला कॅल्शियम चालू केलं पाहिजे. किंवा हं, तुमच्याकडे जर मोलस जर अवेलेबल असेल तर मोलॅसिस दिलं पाहिजे. कांडी खाद्यामध्ये तिची दूध हं, किती देती? पर लिटर प्रमाणे 300 ग्रॅम तिला खाद्यात गेलं पाहिजे. ही जर बेसिक काळजी जर घेतली तर हं. 27 लिटर पर्यंत तुमची 20 दिवसात सुद्धा जाते. एका वेतामध्ये गाय साधारणतः किती दूध देते? 7 ते 8,000 लिटर दूध देते गाय. ज्यावेळेस ती पुन्हा एकदा गाभण राहते, तर तिचं दूध आटवायला कधी सुरुवात केली पाहिजे? साधारण तिला 2 महिने बाकी पाहिजे. 7वा महिना लागला का तुम्ही तिचा मुरघास कमी करून तिला आटवायला चालू केलं पाहिजे. जेणेकरून तिला आरामासाठी जे शरीरातले घटक कमी झालेले त्याच्यासाठी तिला रिकव्हरीसाठी 2 महिने तरी भेटले पाहिजे. हं. जेणेकरून पुढच्या वेळेला तुम्हाला बऱ्यापैकी दूध देईल. वेळेवर हिटवर येणं, वेळेवर गाभण राहणं हे किती महत्त्वाचं आहे? सगळ्यात मेन गोष्ट ती आहे का गाय आपली जणल्याच्या नंतर तिचं जर पिशवी जर व्यवस्थित साफ झाली, म्हणजे जे 11 दिवसांनी आपण जे पिशवीत औषध सोडतो आणि 1 महिन्याने ती हिटावर येते. ती जर 3 महिन्यांनी तुम्ही जर भरवली, तर कंप्लीट तुम्हाला म्हणजे तिचं विथ कंटिन्यू हं. एकसारखं भेटत राहणार पुढं. त्याचं लक्ष दिलं पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये. जणल्या 1 महिन्यामध्ये ते पूर्ण तुम्ही केलं, तर तुमची गाय हिटवर 1 महिन्याच्या नंतर येणार म्हणजे येणार. आता आपल्या फार्ममध्ये आता लहान वासरं आहेत. तिचं ज्यावेळेस ती पहिल्यांदा हिटवर येते. तर हिटवर आल्यानंतर तिला सिमेन्स असेल, ते कधी दिलं पाहिजे? तिचं वजन समजा बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे, ते जर तुमचं 300 किलोच्या आसपास जर असेल, तर तुम्ही ती व्हिटावर आली तुमच्या 11 महिन्यात येऊ, नाहीतर 15 महिन्यांनी किंवा 18 महिन्यांनी येऊ. तुम्ही त्यावेळेस भरवली पाहिजे ती. त्याच्या आतमध्ये भरपूर वेळा येते. पण मग जोपर्यंत तिचं 300 प्लस वजन होत नाही, त्याच्यानंतर भरवा तुम्ही असं. आपला दूध व्यवसायामध्ये आत्ताच्या अनुभवातून काही दूध व्यवसायात तुम्हाला तोटा झालाय का कधी-कधी आणि त्यातून काय अनुभव आले? तुम्ही जर व्हॅक्सिनेशन जर नाही केलं दर 6 महिन्याला, तर लंपी झाला, लाळ्या खरकूत झाला. ह्या 2 गोष्टींमध्ये तुमचा गोठा बसू शकतो. पहिला अगोदर आमचा असाच गोठा बसलेला आहे. लाळ्या खरकुदामध्ये लसीकरण न केल्यामुळं
आमच्या गोठ्यामधील 9 ते 10 गायांना खरकूत झाला. त्याच्यानंतर खरकूत बरा झाल्याच्या नंतर त्यांना ते हं, सुशी झाली. सुशी झाल्यावर त्या गाया निकामी होत्या नंतर. दूध देते नाही, गाभण राहती नाही. हं. त्यावेळेस असं म्हणजे सुशीमुळं होतं ते. हे सगळं कधी झालेलं? कधी? कोणत्या कोणत्या वर्षी? 2016-17 मध्ये झालं होतं. मग त्यातून काय अनुभव आले तुम्हाला? दर वर्षाला आम्ही प्रॉपर व्हॅक्सिनेशन करतो. हं, दर 6 महिन्याला. हं, खरकुताचे असून किंवा लंपीचे असन. हं. डिवॉर्मिंग करून लसीकरण करूनच घेतो. म्हणजे ही काळजी तुम्ही तुमच्या फार्ममध्ये घेतली जाते. आपलं आता दिवसाचं दूध किती निघतं फार्ममधून आणि किती गाय आता दूध देतात? दिवसभरामध्ये 170 ते 180 लिटर दूध आहे. साधारण 9 गाया आता मिल्किंगसाठी आहे. आणि हे दूध कुठे जातं आपलं? इथं गावातच लोकल डेअरी आहे त्यांना. आणि फॅट एस-एन-एफ किती लागते मग? 3-5, 8-5 च्या पुढं लागते हं. किंवा सरासरी 3-5, 8-5 लागते. आणि दर किती आहे आपला? आता सध्या ₹41. हं. तुम्ही सुरुवात केल्यापासून असं पण झालं असेल, की दर कमी होतो, दर वाढतो. तर ज्यावेळेस दर कमी होतो, तर त्यावेळेस दूध व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? चाऱ्यावर जास्त खर्च नाही होऊन दिला पाहिजे. जेणेकरून म्हणजे 6 महिन्याचं जर तुम्ही चाऱ्याचं नियोजन केलं, तर तुमचे जास्त पैसे जात नाही बाहेर. दूध धंद्यामध्ये अडचण चाऱ्यामुळेच येते. हं, का जास्त रेटने चारा खरेदी करावा लागतो. ज्यावेळेस तुमचा चारा संपतो त्यावेळेस. आणि खाद्य हं, ज्यावेळेस ₹1700-1800 तुमची सरकी पेंड राहते आणि नंतर ज्यावेळेस दूध त्याचे दर कमी होत्या, हं, त्यावेळेस सरकीचे दर 2200 ते 2500 वर जाते. त्यावेळेस तुम्ही हं. सरकी बंद केली पाहिजे. 1700-1800च्या हिशोबाने सरकी दिली पाहिजे. पशुखाद्याची निवड योग्य करणं किती महत्त्वाचं आहे? कशी निवड करावी एखादं पशुखाद्य आपल्याला पाहिजे असेल तर? पशुखाद्याचा विषय असा आहे का गाईला सवय लागते एका पशुखाद्याची. जर तुम्ही दुसरं पशुखाद्य जर दिलं, तर त्या खाद्यावर तुमची गाय किती दूध देते? पहिल्यांदा जर त्या खाद्यावर जर 20 लिटर दूध देत असन आणि तुम्ही जर खाद्य चेंज केलं आणि त्याच्यावर तुमची 20 ते 22 लिटर दूध देते, तर तुम्ही ते खाद्य निवडायला पाहिजे. जेणेकरून तुमचं दूध पण वाढेल आणि खाद्य पण तुमचं नियोजन व्यवस्थित होईल हो असं. पशुखाद्याचा दूध व्यवसायात रोल काय आहे? जे नवीन या व्यवसायात उतरणार आहेत, त्यांना या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, की पशुखाद्याचा दूध व्यवसायातील महत्त्वाचा रोल काय आहे? खाद्याचा विषय असा आहे का, जे नवीन उतरणारे त्यांना असं वाटतं का 3 किलो, 4 किलो आम्ही जेवढं खाद्य देऊ तेवढी गाय दूध देईल आम्हाला. तर खाद्यावर दुधाचा विषय नाहीये. तुमचा चाऱ्यावर आणि अर्धा खाद्यावर असा विषय येतो. ज्यावेळेस तुमचा मुरघास जर कमी पडेल, तर तुमचं दूध पण कमी होईल. भले तुम्ही तिकडे 3 किलो उद्या खाद्य, तेवढं दूध नाही वाढणार तुमचं. तर दोन्हींचं एक समतोल बॅलन्स पाहिजे खाद्यामध्ये. आपण आता पाहतोय, की पशुखाद्याचे रेट भरपूर वाढलेले आहेत. तर या वाढलेल्या रेटमध्ये टिकून राहण्यासाठी काय काय उपाययोजना आपण गोठ्यामध्ये केल्या पाहिजेत? तुम्ही थोडासा धान्याचा उपयोग केला पाहिजे. जेणेकरून म्हणजे तुम्ही स्वतः खाद्य तयार केलं पाहिजे. मका आहे, बाजरी आहे, हं, गहू आहे. गव्हाचा भरडा, मकाचा भरडा तुम्ही वापरला पाहिजे. हं, बाजरीची मिळवण करून दिली पाहिजे. जेणेकरून तुमची कांडी हं. थोडी कमी प्रमाणात गायांना देता येईल. खाद्याचे पैसे पण वाचतील आणि इकडं हं. कमी पैशामध्ये सकस चारा त्यांना भेटून जाईल असं. दर पगारातून आपल्याला ₹40,000 भेटत्या. त्याच्यातून 20,000 ची कुट्टी जाते, 20,000 शिल्लक राहते. महिन्याचं जर म्हटलं तर ₹60,000 शिल्लक राहते. आता तुम्हाला तुम्ही जसं की म्हणताय 60,000 नफा तुम्हाला शिल्लक राहतो. हा नफा वाढवण्यासाठी तुमच्या पुढे काय-काय उपाययोजना असणार आहेत? आम्ही जास्त क्वालिटीच्या गाया आणि 25 लिटर, 20 लिटर प्लस वाल्या गाया घेतल्या. तर मग त्याच्यात ॲड करायचा विषय आमचा. जेणेकरून हं. आपला नफा अजून जास्त वाढेल बुवा. तुमचं आता दिवसाचं तुम्ही दूध सांगितलं, संपूर्ण नियोजन सांगितलं, तुम्हाला किती नफा राहतो वगैरे. दूध व्यवसाय तुम्हाला का आवडतो ते सांगा पहिला? लोकांच्या नोकरी करण्यापेक्षा दूध धंद्याचा स्वतःचा बिझनेस केलेला भारी आहे आणि असा कोणताच बिझनेस नाही का तुम्हाला 10 दिवसामध्ये पेमेंट भेटणार आहे. लोकांच्या तिथं काम जर केलं तुम्हाला 1 महिन्याला पेमेंट आहे. इथं स्वतःच्या गोठ्यावर जर काम केलं, तर 10 दिवसाला तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. तुमच्या आजूबाजूचे जे लोकं आहेत, त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
अगोदर काहीतरी करतोय पोरगा म्हणून अशा हिशोबाने बघत होते का सक्सेस भेटेल का नाही भेटेल, याला परवडेल का नाही. पण ज्यावेळेस क्वांटिटी मध्ये केलं किंवा क्वांटिटी करतोय आणि व्यवस्थित मॅनेजमेंटनी करतोय का कमी वेळामध्ये जास्त काम, मशीनच्या साहाय्याने दूध काढणं वगैरे असं थोडंसं आधुनिकच्या हिशोबाने आपण चाललो. तिथून पुढे त्यांना असं वाटतं का आता काहीतरी करतोय व्यवस्थित पोरग, भारी आहे, जास्त पैसे कमवतो नोकरीपेक्षा बरं आहे बुवा अशा हिशोबाने बघतं ते. मग आता तुम्ही तुमचा ट्रॅक्टरचा पण व्यवसाय आणि तुम्ही दूध व्यवसाय पण करताय. हे दोन्ही कसं मॅनेज करता तुम्ही? गोठ्यावरती सकाळी 10 वाजेपर्यंतच काम राहतं आणि हं, दुपारी 4 वाजता मंडळी आवरून घेते घरचं. हं, त्याच्यामुळं मी फक्त संध्याकाळी धारा काढायलाच येतोय. हं, दिवसभर ट्रॅक्टरसाठी फ्री राहतो मी. तर मग हं. दोन्ही काम माझं ॲडजस्ट होतं याच्यामध्ये. दूध व्यवसायाचे कष्ट असतात. त्या कष्टांबद्दल तुम्ही काय सांगाल? दूध व्यवसायात मोठे कष्ट आहे, पण तुम्ही जर दूध व्यवसाय जर सोप्या पद्धतीनं केला, जेणेकरून तुम्ही मिल्किंग मशीन वापरलं, प्लेन गवण केली, चारा टाकायचा तुम्ही वेळ वाचवला, तुम्ही सायलेजवर तुम्ही जास्त भर दिला, मुरघासाच्या ह्याच्यावर, गव्हाचा भुसा. तर याच्यात तुमचे बऱ्यापैकी कष्ट वाचतात. कमी वेळात थोडंसं जास्त काम होतं. मग लई असं शारीरिक कष्ट करावं नाही लागत याच्यामध्ये. फक्त टाईम मॅनेजमेंट आहे. सकाळी 2 ते 3 तास आणि संध्याकाळी 2 ते 3 तास. मधल्या वेळामध्ये तुम्ही मोकळे होत्या. मला सांगा, जे नवीन आता दूध व्यवसायात उतरतायत, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? जे नवीन उतरतायत त्यांनी गाई घेताना पहिलं रू घ्यावा. सगळ्या 20 किंवा 25 प्लस गाय खरेदी करावं. चारा नियोजन पहिलं करावं. मुरघास असेल, हं. भुसा असेल, तो 6 महिन्यापर्यंत त्यांचं स्टोरेज करावं आणि गोठ्यामध्ये ओपन गायांची सोय करावं, ओपन गोठ्याची. जेणेकरून त्या गाईला पाणी, चारा आणि हिंडायला जागा पण भेटेल. नियोजन असं पद्धतीने केलं तर त्यांचं ताण पण कमी होईल आणि त्यांना असं कष्ट लय केल्यावानी वाटणार नाही. दादा, तुम्ही संपूर्ण माहिती आम्हाला दिली. तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. कसं तुमचं नियोजन असतं हे सांगितलं आणि तुमची इथून पुढची जी वाटचाल असणार आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.